नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यूपीएससी एमपीएससी ध्यास अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पृथ्वीचे अंतरंग म्हणजे इंटेरियर ऑफ द अर्थ हा पाठ समजून घेणार आहे, जो की जिओग्राफी मधला सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे, ज्यामध्ये तुम्हाला पृथ्वीच्या आतमध्ये जसे जावे तसे त्याची टेम्परेचर, डेन्सिटी आणि त्यामध्ये कसे कसे चेंजेस होतात आणि त्यामध्ये असलेल्या विलक्षणता हे आपण समजून घेणार आहे। तर खूप महत्त्वाचा टॉपिक आहे, एक्झाम पर्पज सुद्धा खूप महत्त्वाचा आहे। चला तर मग आपण टॉपिककडे वळू। तर सर्वप्रथम आपण पृथ्वीचे अंतरंग समजून घेण्यासाठी एकदा पृथ्वीची डायग्राम काढू आणि पृथ्वीच्या डायग्रामवरून समजून घेऊ की कशा प्रकारे पृथ्वीचा अंतरंग काम करते। बघा, ही आहे आपली अर्थ। तर सर्वांना माहिती आहे पृथ्वी जी आहे हे पृथ्वी जिओइड आकाराची आहे, त्यामुळे या पृथ्वीमध्ये तुमच्या लक्षात येईल की हा जो पृथ्वीचा वरचा पार्ट आहे, ज्याला आपण म्हणतो जमीन, भू म्हणजे जमिनीचा पार्ट। तर पृथ्वीचं जे सेंटर असते, हे सेंटर जे राहते याला म्हणतो आपण केंद्र, ज्याला कोअर म्हणतो आपण। पृथ्वीचं जे सेंटर आहे हे कोअर आहे। तर मी तुम्हाला फक्त एक 3D व्ह्यू सांगणार आहे कशा प्रकारे। तर या पृथ्वीच्या वरच्या भागावर आपण राहतो, म्हणजे इथे जो वरचा पार्ट आहे हा अप्पर पार्ट आहे, इथे आपण काय करतो राहतो। इथे घर आहे, झाड आहे मोठमोठे, तर ह्या सर्व इथे तुम्हाला पाहायला मिळेल आणि हे सर्व इकडे बाजूला, सर्व बाजूला हे पृथ्वीच्या आपण राहतो। पृथ्वी हे गोल अशी रोटेट होते, समजत आहे, आणि ती रोटेट होत असताना आपण याच्या अप्पर पार्टला राहतो, आतमधल्या पार्टला राहत नाही, याच्या वरच्या सरफेसला, आणि यावरच आपला सर्व राहते। जसं एक्झाम्पल साठी मी हा इथे तुमच्यासमोर एक बॉल आहे, या बॉलचा एक्झाम्पल करून तुम्हाला समजून सांगतो कशा प्रकारे पृथ्वीचं अप्पर पार्टवर आहे। तर हे पृथ्वी समजा, आणि या पृथ्वीच्या वरच्या पार्टवर इथं भारत आहे, बरोबर आहे, इथं ऑस्ट्रेलिया आहे, आफ्रिका खंड असा, आणि हे पूर्ण टोटल काय आहे खंड आहे, आणि इथं वरती आपण राहतो। आता बऱ्याच जणांचं म्हणणं असेल की इथं वरती राहिल्यानंतर आपण खाली का पडत नाही? ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अर्थ, म्हणजे पृथ्वीच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे आपण इथं स्टिक राहतो, चिपटून राहतो आणि सर्व आपले कामं करतो। म्हणजे हा वरचा सरफेस आहे। म्हणजे जर मी इथं गेलो तर हा पृथ्वीचा अप्पर पार्ट आहे आणि या अप्पर पार्टवर आपण फेस करतो। पण जसं जसं आपण पृथ्वीच्या आतमध्ये जाऊ, म्हणजे इथून जसं जसं आपण पृथ्वीच्या आतमध्ये जाऊ तसं तसं पृथ्वीचं टेम्परेचर सोबत सोबत त्याची डेन्सिटी पण बदलते आणि ती वाढत जाते। तर आता मी काय करणार आहे, पृथ्वीचा फक्त एवढा जो भाग आहे हा तुमच्यासमोर दिसत आहे, हा एवढा भाग मी काय करणार आहे तुम्हाला इंटेरियर समजून सांगण्यासाठी यूज करणार आहे। तर सर्व इथून असा पण एक भाग आहे, असा पण असा आहे, तर इथून एवढा म्हणजे हे जे आहे ना, हे रेडियस झाली पृथ्वीची, हे पूर्ण डायमीटर झाली असते, म्हणजे इथून ते इथपर्यंत हे डायमीटर, पण इथून एवढीच फक्त मी घेणार आहे। हे जे केंद्र आहे या केंद्रापर्यंतची हे रेडियस आहे। तर हा जो पार्ट आहे हा उचलून मी तुम्हाला इथं समजून सांगणार आहे। तर खूप महत्त्वाचं लेक्चर आहे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू, आणि बऱ्याच जणांना समजत नाही पृथ्वीच्या इंटेरियर मध्ये कशा गोष्टी होते, त्या सर्व गोष्टी आपण समजून घेणार आहे। तर मी आता इथे ते डायग्राम काढतो। बघा, तो पार्ट जो आहे तो मी इथे काढला। ओके, थोडी 3D डायग्राम मध्ये तुम्हाला व्ह्यू काढून दाखवतो, जेणेकरून इझिली तुमच्या लक्षात येईल की कशी कशी प्रोसिजर राहते। बघा, आता ही डायग्राम तुमच्या समोर ड्रॉ होत आहे, आणि हा जो पार्ट आहे तो मी इथं झूम करून तुम्हाला दाखवणार आहे। ओके, आता लक्ष द्या, हा पार्ट आहे, म्हणजे हे सेंटर आहे पृथ्वीचं, ज्याला आपण काय म्हणतो कोअर म्हणतो किंवा केंद्र म्हणतो। या केंद्रामध्ये तर सर्वांनी लक्ष द्या, सर्वप्रथम हे जे पृथ्वी आहे या पृथ्वीचा जो वरचा पार्ट आहे, या वरच्या पार्टवर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की इथे मोठमोठे पहाड तुम्हाला पाहायला मिळेल, किंवा मग समुद्र पण पाहायला मिळेल। ठीक आहे, सर्व इथं पाहायला मिळते, मोठमोठे पहाड, एव्हरेस्ट सारखे, हिमालयासारखे पहाड तुम्हाला पाहायला मिळेल। त्यानंतर अँडीज पर्वत झाले, समुद्र आहे, इथं पाणी राहणार। ओके, आणि हे सर्व जमिनीचा पार्ट आहे। कशाचा पार्ट आहे? जमिनीचा। जमीन म्हणजे भू म्हणजे जमिनीचा पार्ट असल्यामुळे याला आपण म्हणतो, तर इथून तर काही अंतरापर्यंत, तर आपण एक अंतर घेऊ, डिस्टन्स घेऊ, तर ह्या डिस्टन्स पर्यंत हा जेवढा पण पार्ट आहे याला आपण म्हणतो पृथ्वीचा जो पार्ट आहे तो भू म्हणजे जमिनीचा, तर भूभाग याला म्हणतो आपण। तर त्याला काय म्हणतो, इथून एवढ्या पार्टला लक्षात घ्या, भूभाग, ज्याला आपण म्हणतो क्रस्ट, त्याला म्हणतो क्रस्ट, इंग्लिश मध्ये याला क्रस्ट म्हणतात। ठीक आहे, याला अजून दुसरे नाव आहे, याला शिलावरण पण म्हटलं जाते, शिलावरण, आणि ज्यालाच नंतर शिलावरणाला लिथोस्फियर म्हणतात। लिथो म्हणजे जमीन, लिथोस्फियर समजून घ्या, बरोबर, खूप इम्पॉर्टंट आहे। बघा, हा जमिनीचा पार्ट आहे, त्याला आपण भूभाग ज्याला क्रस्ट म्हणतो, हा शिलावरण त्यालाच लिथोस्फियर पण म्हणतात। लिथो म्हणजे जमीन, ज्यावर आपण राहतो, आपले सर्व झाडं वगैरे आहे। पण लिथोस्फियरची जी एकूण उंची आहे, लांबी आहे, ते मी समोर सांगतो कशी कशी आहे। पहिले आपण काय करू, याच्या इंटेरियर मध्ये जाता येतं, प्रत्येक गोष्टीला सर्च करू, प्रत्येक गोष्टीला डिवाइड करून म्हणजे समजून येईल। तर हा जो वरचा पार्ट आहे याला म्हणतो आपण भूभाग, त्याला आपण म्हणतो क्रस्ट। ठीक आहे, त्यानंतर इथून जर आपण खाली गेलो, म्हणजे इथून मी खाली निघालो, इथं आलो तर मला सापडला काय, पहिला भूभाग,
ज्याला आपण शिलावरण म्हटलं, म्हणजे पूर्ण पृथ्वीचा हा जो अप्पर पार्ट आहे, हा कुठला आहे? क्रस्टचा आहे. हा अप्पर पार्ट कशाचा आहे? तर क्रस्टचा आहे. इथं मी क्रस्ट लिहून घेतो. क्रस्ट म्हणजे भूभाग. येतं लक्षात सर्वांना कसं कसं तर क्रस्ट म्हणजे भूभाग. हा भूभाग आहे जो वरचा संपूर्ण आहे. त्यानंतर इथून ते इथपर्यंत जवळपास या भागापर्यंत तुम्हाला लक्षात येईल, हा जो इथून एवढा पार्ट आहे याला म्हणायचं प्रावरण. हा मिडल पार्ट आहे, याला म्हणायचं प्रावरण. ह्या प्रावरणाला दुसरं नाव आहे, त्याला म्हणतात आपण मॅन्टल. लक्षात घ्या, मॅन्टल. आणि याला आणखी 2-3 नाव आहे. जसं याला मॅन्टल आपण म्हटलं, तसं याला जसं इथं शिलावरण आहे लिथोस्फियर आहे, तर तसं याला नाव आहे मिझोस्फियर, ज्याला मराठीमध्ये म्हणतो आपण मध्यावरण. लक्षात घ्या, मध्यावरण मिझोस्फियर. कारण की हे मिडल मध्ये आहे बघा, मिडल मध्ये असल्यामुळे याला मिझोस्फियर मध्यावरण म्हणतात. प्रावरण म्हणजे मेंटलचा पार्ट आहे. तर आपण याचं एकच नाव लक्षात घ्यायचं आहे. इंग्लिश मध्ये ठेवताना तर क्रस्ट लक्षात ठेवा, एक्झाम्पल. त्यानंतर मेंटल हा सेकंड पार्ट, इथून तिथपर्यंत मेंटलचा पार्ट आहे. म्हणजे या खालची जी लेअर आहे सेकंड लेअर, ही मेंटलची आहे. म्हणजे ही एवढी व्यवस्थित समजून घ्या. ही एवढी जी लेवल दिसत आहे, हा जो पार्ट आहे हा मेंटलचा आहे. मेंटल म्हणजे प्रावरणचा भाग हा. ठीक आहे. तर हा आणि त्यानंतर हा जो उरलेला लास्टचा पार्ट आहे, इथून ते एवढा, हा लास्टचा पार्ट जो तुम्हाला दिसत आहे, याला म्हणतो आपण क्रस्ट. काय म्हणतो याला? सॉरी, कोअर. याला काय म्हणतो आपण? कोअर. लक्षात घ्या, कोअर म्हणजे जो आतमधला केंद्राचा भाग आहे, ज्याला मराठीमध्ये गाभा म्हणतात. गाभा, कोअर. किंवा याला मग आतमधला असल्यामुळे केंद्र पण म्हटलं जाते. केंद्राचा असल्यामुळे याला सेंट्रोस्पियर म्हटलं जाते. सेंट्रोस्पियर, केंद्र, सेंट्रोस्पियर. कारण हे सेंटरला आहे ना, बघा हे सेंटरला आहे ना, त्यामुळे याला सेंट्रोस्पियर. आणि हा जो शेवटचा आहे याला म्हणतो आपण, ज्याला आपण म्हटलं कोअर. ठीक आहे, केंद्र. तर असे हे 3 पार्ट आहे. जसं जसं आपण पृथ्वीच्या आतमध्ये चाललो तसे तसे. आणि हे जे 3 पार्ट आहे, जसं जसं आतमध्ये चाललो त्या 3 पार्ट वरून त्याचे आणखी भाग पडतात. पहिले हे महत्वाचे भाग तुमच्या लक्षात आले पाहिजे, जे इथे लिहून दिले मी. ओके. आता यामधला जो क्रस्ट आहे आणि जो मेंटल आहे, हा कुठल्या तरी लाईनने वेगळा झालेला आहे. डिस्टन्स सांगतो मी तुम्हाला समोर. हा कुठल्या तरी लाईनने वेगळा झालाय. तर या लाईनला पण एक नाव देण्यात आलंय. लक्षात घ्या. पण त्याआधी मी इथं तुम्हाला किलोमीटर मध्ये डिस्टन्स लिहून देतो. तर किलोमीटर मध्ये डिस्टन्स बघून घ्यायचे. तर हे जे भूभाग आहे, हा भूभाग या वरतून तर खालपर्यंत. लक्षात घ्या, हा जो भूभाग आहे हा इथून तर ह्या मेंटल पर्यंत, जिथून मेंटल स्टार्ट होते, प्रावरण चालू होते, त्या प्रावरणापर्यंत याची हाईट हे अंदाजे आहे. कारण की आपण पृथ्वीच्या आतमध्ये गेलोच नाहीये. लक्षात घ्या, आपण पृथ्वीच्या आतमध्ये जास्तीत जास्त 12 ते 13 किलोमीटर गेलो आहे. त्या आतमध्ये आपण गेलो नाही. आपण वरती खूप गेलेलो आहे. आपण वरती मंगळावर गेलेलो आहे, चंद्रावर, मंगळावर, त्याच्या समोर चाललेलो आहे. पण आपण जमिनीच्या आतमध्ये म्हणजे भूभागामध्ये गेलो नाहीये जास्त 12 किलोमीटर. पण हे जे क्रस्टचा पार्ट आहे हा जवळपास 40 ते 45 किलोमीटर आहे. त्यामुळे याचा अंदाजे डिस्टन्स सांगण्यात येत असते. काही पुस्तकामध्ये 40 असेल, काही पुस्तकामध्ये 42 असेल, काही पुस्तकामध्ये 45 असेल. तर हे मॅक्झिमम डिस्टन्स आहे 45 किलोमीटर घेतो मी. तर हे 45 किलोमीटरचं डिस्टन्स आहे भूभागापासून तर क्रस्ट पर्यंतचं, म्हणजे पूर्ण क्रस्ट आहे. आणि या क्रस्ट नंतर क्रस्ट पासून तर खाली, म्हणजे हा पूर्ण प्रावरणाचा जर भाग घेतला तर हे जे डिस्टन्स आहे बघा, क्रस्ट पासून कुठलं तर प्रावरणापर्यंतचं, तर हे 2900 किलोमीटर आहे. 2900 किलोमीटर. आणि 2900 किलोमीटर पासून तर हा जो कोअरचा भाग आहे एकदम सेंटरचा आतमधला, लक्षात घ्या, हा 6371 किलोमीटरचा आहे. 6371 किलोमीटर. आणि हे जे डिस्टन्स मी तुम्हाला सांगत आहे हे कमी जास्त होऊ शकते, कारण की हे आपण अंदाजित डिस्टन्स आहे, आपल्याला फायनल माहित नाही. कारण की आपण याच्या आतमध्ये गेलो नाहीये, हा आपला एक निष्कर्ष आहे की असं असं आतमध्ये असाल. तर हा जो वरचा पार्ट आहे, हा जो खालचा मधातला पार्ट आहे आणि खालचा पार्ट आहे, हे तिन्ही पार्ट वेगवेगळे झालेले आहे. कशामुळे वेगवेगळे झाले? कारण की यामध्ये असलेल्या पार्टामुळे, म्हणजे क्रस्ट, मेंटल आणि ज्याला आपण कोअर म्हणतो, या कोअरमुळे, यामुळे हे वेगवेगळे झालेले आहे. तर लक्षात घ्या, खूप महत्वाचं आहे समोर. तर यामधला क्रस्ट आणि मेंटल जो वेगळी लाईन झाली आहे, लक्षात घ्या, क्रस्ट आणि मेंटलची जी वेगळी लाईन झालेली आहे, हे तुम्हाला इथे दिसत आहे. हे वेगळी लाईन एका शास्त्रज्ञाने याचं नाव दिलं. त्या शास्त्रज्ञाचं नाव आहे मोहोरोव्हिसिक. मोहोरोव्हिसिक नावाचा जो शास्त्रज्ञ होता, आणि त्या शास्त्रज्ञाच्याच नावावरून मग आपण नाव दिलं मोहोविलगता. लक्षात घ्या, मोहोविलगता. मोहोविलगता. विलगता म्हणजे होते सेपरेशन. विलगता म्हणजे काय होते? सेपरेट करणं. म्हणजे इथून हे जे क्रस्ट आहे आणि हे मेंटल आहे, हे मोहो, या शास्त्रज्ञानं मोहो
व्हिसिक नावाच्या शास्त्रज्ञाने शोध लावला म्हणून याला महू विलकता म्हणतात. तसंच इथे हे जे मॅन्टल आहे आणि हे जे कोअर आहे हे पण काहीतरी कोणत्या तरी शास्त्रज्ञाने वेगळं सांगितलं की हे वेगळं आहे, यामध्ये फरक जाणवला त्याला, आणि या शास्त्रज्ञाचं नाव आहे त्याच्या शास्त्रज्ञाच्याच नावावरून त्याला नाव देण्यात आलं. लक्षात घ्या. जसं इथं मोहो विलकता दिलं तसं इथं एक शास्त्रज्ञ होता त्याचं नाव होतं गटेनबर्ग. त्या गटेनबर्ग विलकताला नाव दिलं झालं गटेनबर्ग विलकता. विलकता म्हणजे त्यामध्ये वेगवेगळा पणा करणं. ठीक आहे. तर असे हे दोन शास्त्रज्ञ तुमच्या समोर आहे. किती शास्त्रज्ञ आले? दोन शास्त्रज्ञ. पण हे जे तुमच्या समोर ट्रस्ट आहे, मेंटल आहे आणि कोर आहे याचे पण परत डिव्हिजन होतात. याचे पण परत काय होतात? डिव्हिजन होतात. याच्यामध्ये पण फरक पडते. जसं पहिला फरक आपण पाहणार आहे, तर हे जे क्रस्ट आहे त्या क्रस्टचे दोन पार्ट पडतात. ते मी तुम्हाला सांगून देतो. जे मी ब्लॅक पेनचा यूज करते इथे हे. तर हा वरचा आणि खालचा असे दोन पार्ट पडतो. वरच्याला म्हणतात सियाल, याला म्हणतात सियाल, आणि खालच्याला म्हणतात सायमा. ठीक आहे. सियाल म्हणजे सिलिकॉन. लक्षात घ्या. सियाल म्हणजे सिलिकॉन प्लस एल म्हणजे अल्युमिनियम. सिलिकॉन प्लस अल्युमिनियम, बरोबर आहे सियाल. आणि सायमा म्हणजे काय? तर सायमा म्हणजे सिलिका प्लस मॅग्नेशियम. तर मॅग्नेशियम. तर असे हे यामध्ये कंटेन येतात म्हणून त्याला नाव पडलं. तर सियाल जो असतो हा सायमाच्या वरती तरंगतो. का बरं? तर लक्षात घ्या. आता वरचा आहे सियाल आणि खालचा आहे सायमा. तर सियालची जी डेन्सिटी आहे ही कमी असते ऍज कम्पेअर टू सायमा. तुम्हाला सांगतो एक कन्सेप्ट आहे. तुम्हाला माहिती आहे इथे हे पाणी, एक ग्लास आहे, यामध्ये आपण पाणी भरलं, हे आहे वॉटर, पाणी. आणि या पाण्याच्या वरती जर आपण रॉकेल, घासलेट किंवा पेट्रोल कोणताही पदार्थ जर टाकला तर तो पदार्थ यावरती तरंगतो. समजा तुम्ही मी पेट्रोल टाकलं तर पेट्रोल हा पाण्याच्या वरती तरंगतो. तुम्हाला माहिती आहे हे पेट्रोल आहे. का बरं तरंगतो? कारण की पेट्रोलची जी डेन्सिटी आहे, घनता आहे, ती पाण्याच्या डेन्सिटी पेक्षा कमी आहे. म्हणजे डेन्सिटी म्हणजे ज्याला आपण घनता म्हणतो मराठीमध्ये, ही पेट्रोलची कमी आहे आणि पाण्याची जी डेन्सिटी आहे ती जास्त आहे. त्यामुळे पाण्याच्या वरती पेट्रोल काय होते? तरंगते. सेम तसंच सियालची डेन्सिटी ही जास्त नाही आहे, ही कमी आहे सायमापेक्षा. त्यामुळे हा सायमाच्या वरती सियाल तरंगते. म्हणून इथे मी एक डेन्सिटीचा चार्ट लिहितो ज्याला घनता म्हणतात. तर घनताच्या बाबतीत जर विचार केला तर सियालची जी घनता आहे ही कमी आहे आणि सायमाची घनता जास्त आहे. तर किती आहे? तर हे जवळपास 2.9 म्हणजे हे सायमा 2.9 पर्यंतच आहे. तर हे 2.65 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब मध्ये असते. त्यानंतर 2.9 पर्यंत जाते हे खाली. जसं जसं इथून खाली खाली जाऊ तशी तशी घनता काय होईल? डेन्सिटी काय वाढत जाईल, कारण की तो पदार्थ त्याच्यावरती तरंगतो. जसं सियाल आणि सायमाचं आपण डिव्हिजन केलं तसं जे हे प्रावरण आहे त्याला मेंटल म्हटलं होतं, याचे पण दोन भाग पडतात. तर याचे पण दोन भाग कसे? तर हा जो वरचा आहे त्याला आपण म्हणतो उच्च प्रावरण. काय म्हणतो त्याला? उच्च प्रावरण. उच्च प्रावरण ज्याला आपण अप्पर मेंटल म्हणतो. आणि खालचं आहे ते निम्न प्रावरण. निम्न प्रावरण ज्याला आपण अप्पर आणि डाऊन, तर डाऊन मेंटल असं म्हणतो किंवा त्याला निम्न प्रावरण असं म्हणतो. तर उच्च आणि निम्न असे दोन प्रकार पडतात. आणि खोलीनुसार याची काय वाढत आहे? किलोमीटर पण वाढत आहे, तसं तसं डेन्सिटी पण वाढेल. ह्या साईडला आपण डेन्सिटी लिहित आहे. लक्षात घ्या. डेन्सिटी पण काय होत आहे? कमी कमी होत आहे. जे 2.6 होती 2.9 होती, आता इथे आल्यानंतर हे 4.5 होऊन जाते आणि त्याखाली गेल्यानंतर 5.7 होते. इथं 4.5 आहे, 5.7 आहे. आणि त्यानंतर जसे आपण खाली आलो, कोर मध्ये आलो, त्या कोरचे पण दोन भागामध्ये डिव्हिजन होते. एक असतो आउटर कोर आणि एक असतो इनर कोर. एक असतो आउटर, एक असतो इनर. आउटरला म्हणतो बाह्य, बाह्य गाभा आणि आंतरगाभा. तर आंतरगाभा. तर हा जो बाह्य गाभा आणि आंतरगाभा आहे, तर हा बाह्य गाभा खूप महत्वाचा आहे कारण की हा पूर्ण टोटल लिक्विडने बनलेला आहे. कशाने बनलेला आहे? हा लिक्विडने बनला आहे. त्यामुळे इथं डायरेक्ट डेन्सिटी मध्ये खूप चेंजेस होतो. हे 5.7 आहे, तर इथं हा 5.7 वरून डायरेक्ट जंप मारून जातो तो 9.8 वर. आणि इथे जर तुम्ही डेन्सिटी पाहिली एकदम लास्टला कोरच्या सेंटरला, केंद्राला, तर ही जाते 13.13, 13.3. तर ही डेन्सिटी पण वाढत गेली, तसं तसं इथं किलोमीटरचं डिस्टन्स पण वाढत गेलं आणि त्यामुळे टेम्परेचर पण वाढत जाते. आणि टेम्परेचर जे राहते जे सेंटरच्या इथे हे जवळपास 5500 डिग्री सेल्सिअस ते 6000 डिग्री सेल्सिअस. लक्षात घ्या, खूप आहे हे. 5500 ते 6000 म्हणजे पृथ्वीचा जो आउटर कन्सेप्ट आहे ना, पृथ्वी आपला सूर्याचा जो आउटर फेस आहे त्या आउटर फेसची एवढीच टेम्परेचर असण्याची शक्यता आहे. आणि हे सर्व काय अंदाज बांधलेले आहे, आपण सर्व अंदाज बांधलेले आहे. तर सर्वात जास्त टेम्परेचर हे पृथ्वीच्या कोअरला असते, म्हणजे इथं असते. लक्षात घ्या, या डायग्राम मध्ये तुमच्या लक्षात येईल हे जे आहे क्रस्ट आहे, ह्या क्रस्टचे परत दोन भाग पडतात.
लक्षात घ्या, ब्लॅक पेनचा यूज करतो मी. ह्या क्रस्टचे परत दोन भाग पडतात, एक आहे सायमा आणि दुसरा आहे सिया. परत याचे प्रावरणाचे दोन भाग पडेल, एक आहे उच्च प्रावरण आणि दुसरा आहे निम्न प्रावरण आणि तिसरा आहे याचे क्रस्ट कोरचे पण दोन भाग, बाह्य कोर आणि आंतर कोर. तसे दोन भाग पडेल. इकडे पाहता आपण टेम्परेचर कमी होत जाते, त्यानंतर किलोमीटर कमी कमी, घनता कमी कमी. जसे याची दोन नाव होते मोह विलकता, गटनबर्ग विलकता, तसे याला पण वेगवेगळ्या सायंटिस्टनी नाव दिले ज्याचं सेपरेशन झालं. तर पहिला याचं नाव आहे कॉनरॉड विलकता. सिलार आणि सायमर वेगळं करणारा जो सायंटिस्ट आहे त्याचं नाव आहे कॉनरॉड. नाव थोडंफार लक्षात ठेवा, महत्वाचं नाव असते. कॉनरॉड किंवा कॉनरॅड विलकता, कॉनरॅड विलकता. त्यानंतर इथे जे आहे तर हे जे नाव आहे तर या उच्च प्रावरण आणि निम्न प्रावरणाला वेगळा करणारा जो आहे त्याला म्हणतात, जसं मोहोच्या खालचा आहे हा, याला म्हणतात रेपेपटी विलकता. रेपेपट्टी विलकता, रेपेपट्टी नावाचा हा शास्त्रज्ञ होता, त्याच्यावरून हे नाव देण्यात आलं होतं, रेपेपटी विलकता. ओके. आणि बाह्य गाभा आणि अंतर्गाभा हा पण वेगळा झालेला आहे आणि या शास्त्रज्ञाचं नाव आहे लेहमन. तर याचं नाव दिलं आहे लेहमन विलकता, लेहमन विलकता. तर असे हे सेपरेशन आहे प्रत्येकाची. तर तुम्हाला एक शॉर्टकट ट्रिक सांगून देतो मी याची, तर ते आहे KMRGL. तर KMRGL नावाची कंपनी होती असं लक्षात ठेवायचं आहे. तर ह्या KMRGL हे लक्षात ठेवायचं, ज्यामुळे सेपरेशन झालं. आणि त्यातला हा यम महत्वाचा आहे, मोहो आणि गटेनबर्ग, कारण की मोहोनी डायरेक्ट क्रस्टला आणि मेंटलला वेगळं केलं आणि हा जो क्रस्ट मेंटल आहे आणि कोर आहे याला वेगळा करणारा जो आहे तो गटेनबर्ग आहे. तर हे दोन नाव खूप महत्वाचे आहेत आणि KMRGL लक्षात ठेवायचं, त्याच्यावरून तुम्हाला KMRG आणि L तसे नाव लक्षात राहतात. खूप सिंपल आहे, खूप सोपी मेथड मध्ये तुम्ही हे लक्षात ठेवू शकता. तर अशा प्रकारे आपलं पृथ्वीचं इंटेरियर आहे, इंटेरियर ऑफ द अर्थ ज्याला म्हणतो आपण, अंतरंग. तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.